मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे पहा, आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदासाठी बघा फक्त 10वी पासवरती मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये टोटल 416 जागा सुटलेल्या आहेत पहा. अतिशय महत्त्वाची भरती असणार आहे पहा. यावर्षी बघा नोकरीसाठी अत्यंत गोल्डन चान्स असणार आहे पहा. आताच या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या पेपर झाले त्या होताना होताच लगेच ह्या जागा सुटल्या पहा. त्यामुळे अभ्यास कंटिन्यू ठेवा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 200 मार्काचा पेपर असणार मित्रांनो. त्यासाठीच आपण हे काही प्रश्न घेतलेले आहेत पहा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, आपण स्पेशल आदिवासी विकास विभागासाठी स्पेशल एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपवरती आपण याची PDF, अप्लाय करायची लिंक, हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक, सर्व रोजच्या रोज चालू घडामोडी आणि महत्त्वाचे जे काही क्वेश्चनच्या PDF आहेत बघा प्रत्येक व्हिडिओच्या, त्या ग्रुपला भेटणार आहेत पहा. त्या ग्रुपची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला जॉइन करता येत नसेल तर माझा जो काही नंबर आहे बघा खाली पिवळ्या पट्टीमध्ये दिसतोय 93 25 23 0840 या नंबरला तुम्ही मला SMS करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकेन. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हे काम करून ठेवा. मित्रांनो, खूप महत्त्वाची भरती असणार आहे. सरकारी जॉब आहे पहा. गव्हर्नमेंट जॉब आहे. पगार सुद्धा चांगला आहे पहा. 8वा वेतन आयोग लागल्यानंतर या ठिकाणी पगार आपल्याला चांगला भेटणार आहे पहा. सरळ सेवेमार्फत हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. चला जास्त काही सांगत नाही. ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिक याची स्थापना कधी झाली? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना कधी झाली? तर 1 मार्च 1983 ला आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना झाली पहा. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. धरती आबा जनभागीदारी अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलं आहे? तर मित्रांनो, हे आदिवासी विकास मंत्रालय ऑप्शन क्रमांक 3 लक्षात ठेवा. आदिवासी विकास मंत्रालयातर्फे हे सुरू करण्यात आलेलं आहे पहा. ई नगरपालिका पोर्टल 2.0 कोणत्या राज्याने चालू केलं आहे? मित्रांनो, हे मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलं आहे. चला, प्रश्न क्रमांक 3 आहे पहा. कोणती पाणबुडी विरोधी युद्धनौका भारतीय नौदलामध्ये दाखल झाली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 INS अर्नाळा. ही जी काही युद्धनौका आहे मित्रांनो, ही नौदलामध्ये दाखल झालेली आहे. या पाणबुडी विरोधी युद्धनौकेची लांबी किती मित्रांनो? 77 मीटर इतकी. लक्षात ठेवायचं आहे, 77 मीटर. साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार 2025 हा कोणाला मिळालेला आहे? तर मित्रांनो, हा प्रदीप कोकरे. ऑप्शन क्रमांक 2 प्रदीप कोकरे यांना हा मिळालेला आहे पहा. भारताने कोणत्या देशासोबत UPI सेवा सुरू केली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 सायप्रस आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, सायप्रस. पुढचा प्रश्न आहे पहा. दक्षिण आफ्रिकेमधून परतल्यानंतर महात्मा गांधी यांनी 1917 मध्ये हाती घेतलेला पहिला लढा कोणता होता? तर पहिला लढा होता मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 चंपारण्य सत्याग्रह. लक्षात ठेवा, चंपारण्य सत्याग्रह. मित्रांनो, 1918 मध्ये हे पण लक्षात ठेवा त्यांनी काय केलं होतं, तर खेडा सत्याग्रह केला होता. कोणता? खेडा सत्याग्रह कधी झाला? 1918 मध्ये. त्याच्यानंतर 1918 मध्येच मित्रांनो गिरणी कामगाराचा सत्याग्रह सुरू झाला. आणि 1919 मध्ये रौलेट त्याला काळा कायदा म्हणून सुद्धा आला होता. आणि 1920 मध्ये मित्रांनो काय झालं होतं, तर असहकार चळवळ झाली होती. ह्या सगळे साल मित्रांनो महत्त्वाचे आहेत, पेपरला विचारले जातात. वरिष्ठ पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणती घटक संस्था काम करीत असते? वरिष्ठ पातळीवर मित्रांनो कोणती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा परिषद. कोणती असते मित्रांनो? जिल्हा परिषद. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 पहा. लक्षात ठेवा, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तो उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. आणि जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी असतो मुख्य कार्यकारी अधिकारी. हे सगळे पॉईंट सर्वांनी लिहून ठेवा. उज्जैन हे ऐतिहासिक शहर मध्य प्रदेशामध्ये कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 शिप्रा नदी. कोणती नदी पहा? शिप्रा नदी. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर दर 12 वर्षांनी काय होतो? कुंभमेळा भरतो. नर्मदा नदीकाठी सुरत शहर वसलेलं आहे मित्रांनो. नर्मदा नदीकाठी कोणतं आहे पहा? सुरत शहर वसलेलं आहे. तापी नदीकाठी मित्रांनो कोणतं आहे? तर भुसावळ हे शहर आहे. कोणतं आहे पहा? भुसावळ हे शहर तापी नदीकाठी. 9 नंबरचा प्रश्न मित्रांनो, कॉलरा हा रोग प्रामुख्याने कशामार्फत पसरतो? तर मित्रांनो, कॉलरा हा जो काही रोग आहे हा दूषित पाण्यामार्फत पसरतोय पहा. दूषित पाण्याद्वारे पसरणारे रोग कोणते आहेत पहा? कॉलरा आहे, विषमज्वर आहे, त्याच्यानंतर अतिसारी, जंत सुद्धा आहे मित्रांनो, जंत आहे, त्याच्यानंतर कावीळ, नार्वे, टायफॉइड हे सुद्धा आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, पॅलेस्टाईन देशातून इस्रायल देश कोणत्या वर्षी विभाजित झाला?
तर 1948 मित्रांनो लक्षात ठेवा 1948 मध्ये हा विभाजित झाला पहा. इस्रायलची राजधानी बऱ्याच वेळेस पेपरला विचारली तर जेरुसलेम कोणती पहा, जेरुसलेम याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर मित्रांनो कृत्रिम भ्रूण तयार करणारा देश कोणता आहे, हा सुद्धा इस्रायल आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, भारतामध्ये कोणत्या वर्षी पहिली जनगणना पार पडली. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1971-72 मध्ये भारतातील पहिली लॉर्ड मिओच्या काळामध्ये झाली होती पहा. पहिली दशवार्षिक जनगणना 1982 मध्ये झाली होती, हे पण लक्षात ठेवा पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा, आम्लांमध्ये टिंब हे मूलद्रव्य असतंच, तर आम्लांमध्ये कोणतं मूलद्रव्य असतं मित्रांनो, तर हायड्रोजन. ऑप्शन क्रमांक 2 हायड्रोजन आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, सिमला, डलहौसी, कुलू आणि मनाली या पर्यटकांना आकर्ष देणारी थंड हवेचे ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत. तर मित्रांनो ही कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. कुठं आहे, हिमाचल प्रदेश. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला होता. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 6 जून 1674 तारीख लक्षात ठेवा 6 जून 1674 याचं बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला होता, तर 16 फेब्रुवारी 1630 झाला होता, ही पण तारीख लक्षात ठेवा. आणि मित्रांनो आणि राज्याभिषेक झाला होता 6 जून 1674 रायगड किल्ल्यावर. मृत्यूची तारीख लक्षात ठेवा 3 एप्रिल 1680 याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते आहेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा अतिपूर्वेकडील जिल्हे, तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली आणि गोंदिया हे मित्रांनो महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडील जिल्हे आहेत. त्याचप्रकारे मित्रांनो महाराष्ट्रामधील अति उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे, तर नंदुरबार आहे. कोणता आहे, अतिशय उत्तरेकडील नंदुरबार आहे पहा. महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता आहे, सिंधुदुर्ग आहे. आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधला अतिशय पश्चिमेकडचा जिल्हा कोणता आहे, तर पालघर जिल्हा आहे पहा. लक्षात ठेवा पालघर. हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत पहा. चला 16 नंबरचा प्रश्न मित्रांनो, भारतातील राज्याची कमी क्षेत्रफळानुसार चढता क्रम आपल्याला लावायचा आहे. तर चढता क्रम मित्रांनो गोवा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड असा या ठिकाणी चढता क्रम आहे पहा. गोवाचं क्षेत्रफळ सर्वात कमी असल्याने ते किती पहा 3702 चौरस किलोमीटर आहे. सिक्कीमचं पण लक्षात ठेवा 7096 चौरस किलोमीटर आहे सिक्कीमचं. त्याच्यानंतर त्रिपुराचं आहे मित्रांनो 1499 किती 1499. नागालँडचं मित्रांनो किती आहे, तर 16579 मित्रांनो लक्षात ठेवा 16579 हे नागालँडचं आहे पहा. सगळ्यांचं आपण या ठिकाणी पाहिलं सविस्तर. काश्मीरी ही कोणत्या प्राण्याची जाती मित्रांनो, काय काश्मीरी ही कोणत्या प्राण्याची जात आहे, तर मित्रांनो ही शेळीची जाती. ऑप्शन क्रमांक 2 शेळीची ही जाते पहा काश्मीरी. पुढचा प्रश्न आहे बघा, टिंब पर्वतरांगा महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा प्राकृतिक कणा कोणती, तर सह्याद्री. ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री. मित्रांनो सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत कणा आहे पहा. कारण सह्याद्री हा महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक असून सह्याद्रीमुळे महाराष्ट्राच्या पर्जन्यावर आणि तापमानावर खूप परिणाम होतो पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी चालू केली होती, तर 1927 मित्रांनो लक्षात ठेवा 1927 ही चालू केली होती पहा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची जी काही भूमिका आहे 1927 साली मांडली होती. मित्रांनो 1930 मध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलित बांधवांना प्रवेश मिळवावा यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. आणि 1927 मध्ये त्यांनी काय केलं होतं, मनुस्मृतीचं दहन केलं होतं पहा. मनुस्मृती जाळून टाकली होती. प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वार्ड बनवणारं कोणतं राज्य देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. तर मित्रांनो कोणतं राज्य ठरलेलं आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो राजस्थान हे राज्य ठरलेलं आहे पहा. कोणतं, राजस्थान. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये कमीत कमी खनिज धारण क्षेत्र आढळतं. तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो नाशिक याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. नाशिक. पूर्व विदर्भ, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राची खनिज संपत्ती केंद्रित झालेली पहा. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची स्थापना कधी झाली, तर मित्रांनो 1962 आपली तारीख लक्षात ठेवा 1962 मध्ये झाली पहा. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC मित्रांनो MIDC समजलं. महाराष्ट्रामध्ये उद्योगांची शीघ्र सुव्यवस्थित स्थापना झाली तसेच वाढ व्हावी या हेतूने महाराष्ट्र सरकारने औद्योगिक विकास विधी 1961 नुसार 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ या ठिकाणी उभारलं होतं.
चला पुढचा प्रश्न आहे पहा. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये परमवीर चक्र उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो तमिळनाडू. मित्रांनो या ठिकाणी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. तिबेटियन बौद्धांचा नववर्षनिमित्त साजरा केला जाणारा सण कोणता आहे? तो कोणता सण आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 लोसर हा सण आहे मित्रांनो. कोणता आहे? लोसर हा सण. आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं लोसर. लोसर मित्रांनो एक बौद्ध सण आहे. हा एक तिबेटी भाषेचा शब्द आहे ज्याचा अर्थ नवीन वर्ष. लो म्हणजे नवीन, सर म्हणजे वर्ष, युग. समजलं? खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग वेल्डिंग प्रक्रियेमध्ये होतो? आता वेल्डिंग प्रक्रियेमध्ये ॲसिटिलीन या गॅसचा उपयोग होतो पहा. ॲसिटिलीन फ्लेमचा वापर केला जातो गॅस वेल्डिंगमध्ये. मी निबंध लिहिलेला असेल हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? मित्रांनो हे कोणत्या काळातलं आहे? तर बघा पूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी. समजलं? पूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी मित्रांनो भविष्यामध्ये घडलेली घटना दर्शवण्यासाठी पूर्ण भविष्यकाळाचा वापर केला जातो. मूळ धातूला मित्रांनो लाली प्रत्यय आला तर प्रत्यय आणि क्रियापद असतं पहा लाली. चला पुढचा प्रश्न आहे पहा. आता विश्वास मके देवे येणे वागिण्य तोषावे तोषणी मज द्यावे पसाये दाणे यातून कोणत्या रसाचा आपल्याला प्रत्यय दिसून येतो? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. यामधून आपल्याला शांत वाटतं पहा. पसायदान म्हटल्यावर कसं वाटतं? शांत. या ठिकाणी जर पाहिलं परमेश्वर विषयक भक्ती, सप्त पुरुषांची संगती, पवित्र वातावरण यामध्ये शांत रस आपल्याला पाहावयास मिळतो पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो. मेतकूट जमणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? काय प्रश्न आहे पहा. मेतकूट जमणे मित्रांनो म्हणजे काय? दृढ मैत्री होणे. ऑप्शन क्रमांक 1 दृढ मैत्री होणे याचं योग्य उत्तर आहे पहा. मित्रांनो मनात मांडे खाणे म्हणजे मनोरथ रचणे. देवाज्ञा होणे म्हणजे मृत्यू होणे. 100 वर्ष भरणे म्हणजे विनाशकाल येणे. वाट लावणे म्हणजे नाश होणे. अनुराग या शब्दाचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो प्रेम याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 प्रेम याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रेम, लोभ, अनुराग, प्रीती. त्याच्यानंतर तरवेज, प्रवीण, हत्ती, नागगंज. हे हत्तीला समानार्थी शब्द कोणते आहेत मित्रांनो? नाग, गज, सारंग, कुंजर. सूर्याला समानार्थी शब्द लक्षात ठेवा. सविता, भास्कर, आदित्य, मित्र हे सूर्याला समानार्थी शब्द आहेत पहा. आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अनाहूत. लक्षात ठेवा अनाहूत याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर लक्षात ठेवा मित्रांनो द्यावायचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोखून घ्यावायचं याचं योग्य उत्तर होईल पहा. समजलं? ने आण या शब्दाचा समास कोणता आहे? तर मित्रांनो ने आण या शब्दाचा समास कोणता आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे इतरेतर द्वंद्व समास आहे. म्हणजे या ठिकाणी यापैकी नाही पहा. हे इतरेतर द्वंद्व समास उदाहरण आहे. ने आण शब्दाची फोड काय होतं? ने आणि आण अशी होते. हे इतरेतर द्वंद्व समासाचा विग्रह करताना आणि व उभयनवी अव्ययाचा वापर केला जातो पहा. खालीलपैकी आज्ञार्थी क्रियापदाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. तर बघा भगवंता सर्वांना सुखी ठेव या ठिकाणी आज्ञार्थी पहा. मित्रांनो क्रियापदाच्या रूपावरून विनंती, प्रार्थना, सल्ला, उपदेश याचा बोध होत असेल तर ते काय असतं? आज्ञार्थी वाक्य असतं पहा. सर्वांनी लक्षात ठेवा आज्ञार्थी वाक्य असतं पहा. खालीलपैकी कोणत्या नामाचं अनेक वचन होत नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा ज्वारी. ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी काय मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. याचं होत नाही पहा. पदार्थवाचक नामाचं अनेक वचन होत नाही. एक वाचनामध्ये व अनेक वाचनामध्ये पदार्थवाचक नाव सारखेच असतं. उदाहरणार्थ ज्वारी, साखर, हवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की रंगरंगोटीशिवाय घर सुंदर दिसत नाही या वाक्याचं होकारार्थी वाक्य करायचंय पहा. तर काय होईल मित्रांनो? रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसतं हेच होकारार्थी वाक्य आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वारंवार हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे? वारंवार तर हे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कालवाचक पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला कालवाचक याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. दही या शब्दाचा प्रकार कोणता आहे मित्रांनो? तर दही या शब्दाचा प्रकार आहे तत्सम. मित्रांनो तत्सम शब्द म्हणजे काय? तर संस्कृतमध्ये जसे तसे आलेले शब्द त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो इंग्लंडच्या जोरदार वेगवान गोलंदाजीपुढे भारताच्या फलंदाजांनी टिंब टाकली. तर काय टाकली मित्रांनो? नांगी टाकली. लक्षात ठेवा नांगी टाकली. पराभव पत्करणे म्हणजेच काय? नांगी टाकणे. पुढील वाक्यामध्ये आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. जर मला बरे वाटले तर मी येईन. तर या ठिकाणी मित्रांनो संकेतार्थी पहा. ज्यावेळेस जर तर येतं त्यावेळेस काय असतं? संकेतार्थी असतं पहा.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील वाक्यामधला आपल्याला गौण वाक्याचा प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आहे. महात्माजी म्हणाले की एकी हेच बळ. तर मित्रांनो याचं काय उत्तर होईल पहा. हे काय नामवाक्य आहे, लक्षात ठेवा. नामवाक्य आहे पहा. समजलं. मुख्यमंत्री विमानाने दिल्लीला गेले वाक्यामधील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची पहा. तर कोणते मित्रांनो या ठिकाणी तृतीय आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 तृतीय याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा तृतीय. पुढचा प्रश्न आहे पहा. मूर्धन्य वर्णाचा गट ओळखायचा आपल्याला. तर कोणता आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 ट ठ ड ढ न हा काय मित्रांनो मूर्धन्य वर्णाचा गट आहे पहा. खालीलपैकी विसर्ग उकार संधीचं उदाहरण कोणतं आहे. मित्रांनो विसर्ग उकार संधीचं उदाहरण कोणतं आहे. तर मनोरंजन. ऑप्शन क्रमांक 2 लक्षात ठेवा. मनोरंजन याचं बरोबर उत्तर आहे पहा. विसर्गाच्या मागे अस्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा मित्रांनो काय होतो या ठिकाणी उ होतो आणि मागील अ मध्ये मिसळून त्याचा काय होतो ओ होतो. याला विसर्ग उकार संधी असं म्हणतात. पुढील वाक्यामधील मूळ विधेय कोणतं आहे ते ओळखायचे पहा. जयंतास घरी येण्यास उजाडली. काय प्रश्न आहे पहा. जयंतास घरी येण्यास उजाडलं म्हणजेच काय उजाडलं याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा विधेय. समजलं. मूळ विधेय म्हणजेच मित्रांनो क्रियापद असतं. लक्षात ठेवायचंय. विधेय म्हणजेच काय लक्षात ठेवा सगळ्यांनी क्रियापद असतं पहा. एकदम सोपं आहे बघा. अवघड घ्यायचं नाही अजिबात. विधेय म्हणजेच काय असतं मित्रांनो क्रियापद असतं. पुढील पैकी काय प्रश्न आहे मित्रांनो की पिल्लू दर्शक आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. गायचं वासरू असतं एकदम बरोबर. हरणाचं शावक, वाघाचा बाछडा, मेंढीचं शिंगरू नसतं मित्रांनो. सांगा. मेंढीचं कोकुरू असतं म्हणून ही चुकीची जोडी. मेंढीचं काय असतं कोकुरू असतं. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. तू शहाणा आहेस या वाक्यामधील ध्वन्वार्थ ओळखा. तू शहाणा आहेस. तर मित्रांनो तू अतिशहाणा आहेस यामध्ये कोणता ध्वन्वार्थ आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक तू मूर्ख आहेस. लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी तेलुगू शब्द कोणता आहे पहा. तर लक्षात ठेवा अनारसा हा शब्द काय मित्रांनो तेलुगू आहे पहा. कोशिंबीर, डोसा, काकडी, बटाटा हे काय मित्रांनो पोर्तुगीज शब्द आहेत. वाक्यात असलेलं विरामचिन्ह हे जे काही दर्शवणारा पर्याय निवडा. शिवाने 2-2 तास न थकता बोलायची. मित्रांनो हे कोणतं चिन्ह आहे. तर हे संयोग चिन्ह आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 संयोग चिन्ह. या गावामध्ये बरेच नारद आहे या वाक्यामधील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. तर नारद खाली अंडरलाईन आहे मित्रांनो. हे काय मित्रांनो लक्षात ठेवा सर्वांनी. ऑप्शन क्रमांक 1 सामान्य नामे. लक्षात ठेवा सामान्य नामेचं काय पहा बरोबर उत्तर आहे. तुम्ही इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230048 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा. निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.